नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. आज आपण ठरलं तर मग या मालिकेचे इंटरेस्टिंग रिव्ह्यू ऐकत आहोत. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं अश्विनला आणि प्रियाला सुभेदारांनी घरात घेतलं नाही म्हणून अश्विनने बाहेर टेंट बांधला आणि अर्जुन आणि सायली हे सर्व बघतात आणि अर्जुन म्हणतो की मलाही अश्विनचं खूप वाईट वाटत आहेत सायली. अर्जुन म्हणतो पण या खड्ड्यात ना तो स्वतःहून पडला आहे. अगं आपण सगळे त्याला सांगत होतो पण नाही. स्वतःचे डोळे, कान, मेंदू सगळे बंद करून तिच्या मागे पळाला आहे तो. अर्जुन म्हणतो जोपर्यंत तो एका मोठ्या खड्ड्यात पडत नाही ना त्याला अक्कल येणार नाही. सायली म्हणते ते खड्ड्यात पडल्यावर आपण काय नुसतं बघत बसायचंय का? अर्जुन म्हणतो बायको आतापर्यंत त्याला थांबवण्याचे आपण कमी प्रयत्न केलेत का? आपलं काही ऐकून घेतलं याने कधी? नाही आणि तो कधीही ऐकून घेणार सुद्धा नाही. सो एक गोष्ट क्लिअर आहे, आपण कितीही सांगितलं तरीही तो कोणाचंच ऐकून घेणार नाही. जोपर्यंत त्याला स्वतः एक्सपिरियन्स होत नाही तो नाही सुधारणार. सायलीला बिचारीला वाईट वाटत असतं प्रेक्षकांनो. अर्जुन म्हणतो की तो लहानपणापासूनच तसा आहे. सायली म्हणते म्हणजे? अर्जुन म्हणतो अगं तो जेव्हा 5वी-6वीत होतात ना त्याने एका डान्स कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला होता. रिहर्सलमध्ये त्याला तापही आला होता. तेव्हा आम्ही सगळ्यांनी सांगितलं त्याला की डान्स करू नको, एवढी रिहर्सल्स करू नको, कॉम्पिटिशनमध्ये जाऊ नकोस, पण नाही. तेव्हा त्याने कोणाचंही ऐकलं नाही. गेला कॉम्पिटिशनमध्ये. खूप पाय दुखत होते, खूप बॉडी पेन होत होतं. 4 दिवस शाळेत जाऊ शकला नाही तो. मग तो म्हणाला की मी असं वागायला नको होतं, तुमचं ऐकायला पाहिजे होतं आणि ह्यापुढे मी असं कधीच वागणार नाही. सायली म्हणते की देव करो आणि तो दिवस लवकर परत येऊ जेव्हा अश्विन भाऊजी हे म्हणतील माझ्या बायकोच्या बाबतीतही मी तुमचं ऐकायला हवं होतं, माझं चुकलंय, मी पुन्हा असं नाही वागणार. अर्जुन म्हणतो की ही वेळ आलेली अजून तरी मला दिसत नाही, बट आय नो येईल, ती वेळ लवकरच येईल. सो टिल देन धडपडू दे त्याला आणि स्वतःच स्वतःला सावरू दे. अर्जुन म्हणतो तुला पटतंय ना माझं? सायली म्हणते हो. बिचारे किती काळजी करतात अश्विनची आणि अश्विन मात्र प्रियाच्या प्रेमात फार आंधळा झालेला आहे प्रेक्षकांनो. सो बघू आता त्याला कधी अक्कल येईल आणि तो कधी सुधारेल आणि त्याला कधी प्रियाचा चेहरा समोर येईल. अर्जुन म्हणतो चल आज जाऊयात आपण. इकडे नागराज मात्र सुमनला धमकी देत असतो. तेच करायचे सुमन, तेच करायचे. तू जे काही ऐकलंय, जे काही बघितलंय ते सगळं विसरून जायचंय, नाहीतर याचे खूप गंभीर परिणाम होतील. हे लक्षात येतंय का तुझ्या? हां. सुमन म्हणती अहो मी आपला संसार सावरायचा प्रयत्न करतीये आणि तुम्ही हे काय? हे सगळं भाऊजींना कळलं तर त्यांना काय वाटेल? नागराज म्हणतो की दादाला कळेलच कसं? तू सांगितलं तरच कळेल ना. नागराज म्हणतो की तू दादाला सांगणार आहेस का हे? हां. सुमन बिचारी खूप घाबरलेली असते बरं का प्रेक्षकांनो, पण ती काहीच बोलत नाही. सुमन म्हणते तशी जर वेळ आली तर मी त्यांना. आणि नागराज म्हणतो दादा, तुझा दादा, तुझ्या दादाच्या मुलीचं नाव काय ग? पूजा? नाही, पूर्वा. खूप गोड मुलगी हा ती. दिल्लीला असते ना आजकाल, नोकरी करते तिथे. जिथून जाते तिथं नोकरीला आणि जिथं जाते तिथे ती खूप लांब आहे. तशीच एकटी ये जा करते. नागराज म्हणतो दिवस खूप वाईट आहेत सध्या सुमन. समजा त्या पूर्वाला काही झालं तर तुझ्या दादा वहिनीचं तर हार्टच फेल होईल ना. बघा प्रेक्षकांनो, त्या सुमनला ह्या नागराजने कोणाची धमकी दिली. त्याने बरोबर सुमनची दुखती नस ओळखली. असो सुमनचं सगळ्यांवरच प्रेम आहेत, पण त्याने डायरेक्ट तिच्या भावाच्या मुलीचं असं बरं वाईट करण्याचं असं ती बोललीच, पण हे सुमनला तर काही सहन होत नाही. हाकणार, जीवानिशी जातील ते. नागराज म्हणतो पण तू तोंड उचकटलंच नाही तर मग तुझ्या जवळच्या कुणालाही काहीच होणार नाही. हां, काही होणार नाही. हां, सांगशील दादाला? सांगशील दादाला? नाही ना? ठरव काय ते. असं सुमनला नागराज खूप बेकार धमकी देतो प्रेक्षकांनो. त्यामुळे आता मला तरी वाटत नाही की सुमन हे रविराजला सांगेल असं. असो आता इकडे परत सायली आणि अर्जुनचा सीन दाखवलेला आहे. सायली तोच विचार करत असते की अर्जुन भाऊजी
त्या अश्विन भाऊजी त्या टेंटमध्ये आहे. ती म्हणती अश्विन भाऊजींना त्रास व्हायला नको, अश्विन भाऊजी त्या दगडधोंड्यात राहायला नको. इकडे अर्जुन म्हणतो हे चुकीचं आहे बरं का मॅडम, घरच्या सीईओचे तुम्ही ऑर्डर फॉलो करत नाही आहात. आमची सीईओ आहे ती काय म्हणालीत, तन्वीचा विचार करायचा नाही. तन्वीचाच विचार करत आहे ना तू. तुझं बरं आहे, तू घरी सगळ्यांना सांगितलंस, ती कशीही वागली तरी तिचा त्रास करून घ्यायचा नाही. मग स्वतः तू काय करतेस? सायली म्हणते की तुम्हाला माझ्या मनातलं पण ऐकू येतं ना? अर्जुन म्हणतो सायली म्हणते ठीक आहे, मी नाही करणार तिचा विचार. अर्जुन म्हणतो गुड. सायली म्हणते तुम्ही आता हे सगळं लवकर आवरा, लवकर झोपायला या, उशिरापर्यंत काम नका करत बसू. आणि सायली झोपायला जाते आणि अर्जुन कामाला बसणारच तेवढ्यात त्याला चैतन्याचा फोन येतो. कारण आपण बघितलं की अर्जुन चैतन्य फोन लावत लावत बाहेर जातो आणि हा सगळा जो प्रकार आहे तो घडलेला असतो. आणि अर्जुन फोन उचलतो आणि म्हणतो फायनली कुठे होतास तू, केव्हाचा फोन करतो आहेस मी तुला. चैतन्य म्हणतो अरे सॉरी, फोन सायलेंटवर होता आणि तुझे मिस कॉल्स आत्ता बघितले मी. अरे त्या चौकेस बद्दल बोलायचं होतं, स्केच आर्टिस्ट बद्दल. काय झालं? चैतन्य म्हणतो हो ते स्केच आर्टिस्ट ना, हो झालंय, तो उद्या तुला भेटायला येणार आहेत. अर्जुन म्हणतो चल ग्रेट, मी उद्या त्याला ब्रीफ देतो मग. या थँक्यू बाय. अर्जुन म्हणतो या चला. आणि अर्जुन फाईल गोळा करता करतात त्याला सायलीचा ID कार्ड मिळतं आणि म्हणतो की ह्या ID वर सायलीचा चेहरा नीट दिसत नाही, पण जेवढा दिसतोय त्यावरून एका प्रोफेशनल आर्टिस्टला तिच्या लहानपणीचं स्केच नक्कीच काढता येईल. एनिवेज उद्या एक स्केच आर्टिस्ट तर येतोच आहे, त्याला विचारून बघितलंच पाहिजे. सायली म्हणते काय हो, झाला ना फोन? अर्जुन म्हणतो हा. ते चैतन्य भाऊजी तिकडे गाढ झोपलेत, पण तुमचं काय चाललंय, झोपा ना आता. अर्जुन म्हणतो हो झोपतोच. अर्जुन गुपचूप सायलीचा कार्ड त्याच्या बॅगमध्ये ठेवतो आणि त्या बिचारा तो फाईल उचलून डेस्कवर ठेवून देतो. इकडे सकाळ झालेली असते आणि सायली तुळशीची पूजा करण्यासाठी बाहेर येते आणि ती तुळशीची पूजा करत असते आणि तेवढ्यात तिला प्रिया दिसते. ती छान झोपेल असते आणि सायली म्हणते अश्विन भाऊजी उठलेत वाटतं, बघा ही सगळ्यांची झोप उडवून आणि मस्त आता गाढ झोपलेली आहेत. ती तुळशीला म्हणते आई तू दारात आहेस ना, म्हणून मी ह्या अवदसेला दूर ठेवू शकतेस. किती कम नशिबी मुलगी आहेत ही. ह्या घरातल्या सर्वांनी तिच्यावर इतका जीव लावला, पण हिला काही त्याची किंमतच नाही. खरंच ना प्रेक्षकांनो, खरंच तन्वी किंवा प्रिया ही खूप कमनशिबी आहेत बघा. कोणी नसतानाही तन्वी म्हणून आलेली, तर सगळ्यांनी एवढा जीव लावला पण तिला तो स्वीकारताच आला नाही. प्रेक्षकांनो बघा, सायली म्हणते ते अगदी बरोबर बोलते आहे. सायली म्हणते आणि तिने जे केलं आहेत ना त्याची तिला माफीही मिळणार नाहीये आणि कदाचित देवालाच वाटलं असेल तुरुंगातील शिक्षा पुरेशी नाही मिळणार, ही ज्यांची अपराधी आहेत त्यांच्या हातूनच तिचा न्याय व्हायला हवा आणि म्हणूनच कदाचित इथे आणलं हिला. आणि सायली तुळशीच्या पाया पडते आणि तिला काहीतरी सुचतं प्रेक्षकांनो, आणि ती घंटी वाजवते आणि म्हणते या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये नमो नमः. आणि जोर जोरात मात्र घंटी वाजवते. या घंटीच्या आवाजाने बहुतेक प्रिया उठते आणि परत म्हणते या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्ये नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये नमो नमः. आणि जोर जोरात ती घंटी वाजवते आणि तेवढ्यात प्रिया उठते आणि हिचं मात्र चालूच असतं या देवी सर्वभूतेषु. आणि तिकडे प्रिया म्हणते सायली काय ग, कशाला एवढं जोर जोरात वाजवतेस, माझी झोपमोड केलीस ना. सायली म्हणते तुझी झोपमोड होत असेल ना तर तुझे कान बंद करून घे, मी इथेच पूजा करणार. प्रिया म्हणते पूजा करायची ना, मग आज जाऊन कर ना, इथे काय तुझं देवघर आते की नाही, जा. सायली म्हणते की मी रोज पहाटे इथेच तुळशीजवळ पूजा करते. सायली म्हणते पण तुला हे कसं माहित असणार, कारण लग्नाचे काही दिवसच तू पहाड बघितलीस ना, सडा रांगोळी हे अशी सगळी नाटक करत होतीस ना तू तेव्हा. सायली म्हणते जर तुला माझ्या आवाजाचा त्रास होत असेल ना तर काय करायचं हे तुझं तू बघून घे. सायली असं बोलून घरामध्ये निघून जाते आणि तिकडनं अश्विन काहीतरी पार्सल घेऊन येत असतो
आणि म्हणतो की बरं झालं तन्वी तू उठलीस, जा मागच्या नळावर जाऊन तोंड धुवून ये, मी मस्तपैकी नाश्ता आणला आहे तुला, उपीट आणलेलं आहे आणि येताना ना डिस्पोजेबल प्लेट आणि चमचा सुद्धा आणलाय, आपण दोघे एकत्र बसून नाश्ता करूयात. आणि प्रेक्षकांनो, अश्विनला माहीतच नसतं की तन्वी ची झोपमोड झालेली आहे किंवा ती चिडलेली सुद्धा आहे. अश्विन म्हणतो अगं तू जा ना पटकन तोंड धुवून ये. इकडे तन्वी म्हणती सुभेदारांसाठी आपण डिस्पोजेबल झालो आहेत अश्विन. तन्वी म्हणते आपण काय करूयात ना, आपलं पुढचं आयुष्य आहेत ना, आपण इथेच असंच घालवूयात. अरे चिखलात झोपत, नळावर तोंड धुवून, हे असं डिस्पोजेबल मध्ये जेवत, डास मारत. अश्विन म्हणतो अगं पण तन्वी, आपल्या घरामध्ये एंट्री मिळेपर्यंत आपल्याला हे सगळं करावं लागणार आहे. इकडे तन्वी म्हणते कधी मिळणार आहेत पण एंट्री, मी मेल्यावर. प्रिया म्हणते अरे अश्विन, तुला आधीच माहित आहे ना की माझी तब्येत किती नाजूक आहे ते. की कशी नाटकी आहेत प्रेक्षकांनो ही तन्वी. खरंच मला नाही झेपत रे हे सगळं. आणि मला अचानक चक्कर आली तर, रात्रीतून माझा बीपी लो झाला तर काय करणार, तू पण नाही रे वाचवू शकणार रे मला. अश्विन म्हणतो तन्वी काही बडबड करू नकोस, काहीही होणार नाहीये तुला. तन्वी म्हणते अश्विन हे बघ, कालची रात्र ना माझ्यासाठी खूप भयानक गेली. प्रेक्षकांना आपण पाहिलं की ती मच्छर मारतच रात्र घालवली आहे तिने. शिवाय मी तुला असे हाल सोसताना नाही बघू शकत रे. प्रिया म्हणते की चल ना आपण माझ्या घरी जाऊयात. इकडे तो स्केच काढणारा आर्टिस्ट, प्रोफेशनल आर्टिस्ट आलेला असतो आणि तो म्हणतो की अर्जुन सर, तुम्ही त्या चौक केस बद्दल जे वर्णन केलेलं आहेत ना, त्याच्यावरून मी हे स्केच काढलेलं आहे. अर्जुन ते स्केच बघतो आणि चैतन्याला म्हणतो की हे मिस्टर सावंतांना, इन्स्पेक्टर सावंतांना पाठव आणि त्यांना सांग याचा काही पोलीस रेकॉर्ड आहेत की नाही. इकडे चैतन्य म्हणतो की मी फोन करतो, 1 मिनिट. आणि चैतन्य बाजूला होऊन फोन करत असतो. आणि इकडे अर्जुन म्हणतो की मला तुमच्याकडनं अजून एक स्केच काढून घ्यायचा आहे. तो स्केच आर्टिस्ट म्हणतो की तुम्ही मला ब्रीफ देतायत की कोणी त्यांना बघितलं आहे. अर्जुन म्हणतो संशयित नाहीयेत आणि तो पॉकेटमध्ये हात घालतो आणि म्हणतो ऍक्च्युली ना. अर्जुन म्हणतो की 1 मिनिट. आणि अर्जुन बघतो की सायली काय करत आहे ते गुपचूप, आणि तो घाबरतो तर एवढं प्रेक्षकांनो, पण तोही हट्टी आहेत. त्याला सायलीचा बालपणाचा फोटो हा बघायचाच आहे. बघूयात आता तो स्केच आर्टिस्ट या स्केचवरनं काहीतरी ड्रॉ करतो की नाही. अर्जुन म्हणतो की हा ID वेटचा फोटो आहेत ना, आय नो की जरा खराब झाला आहे तो, पण त्याचा स्केच करायचा होता. आणि तो स्केच आर्टिस्ट अर्जुनकडे बघत असतो. अर्जुन म्हणतो जमेल का. इकडे प्रियाने आता अश्विनच्या डोक्यात काहीतरी वेगळंच भूत घातलंय. ती म्हणते की माझ्या घरी जाऊया. अश्विन म्हणतो की माझ्या घरी म्हणजे रविराज काकांच्या घरी का. ही प्रिया म्हणते की ते माझं सुद्धा घर आहे. अरे माझे आई बाबा, काका काकू तिथे राहतात. अरे ज्यांच्यापैकी तुला साधं जेलमध्ये कोणी भेटायला सुद्धा आलं नव्हतं. रविराज काका तुझ्यावर इतका चिडला आहे की तो तुझं साधं नाव सुद्धा काढत नाही. अगं इथे आपल्याला साधं उभं केलं नाहीत तर रविराज काका तुला घरात घेणार आहे असं वाटतं का तुला. प्रिया म्हणते मनातल्या मनात तुला माहित नाही रे, मी या किल्लेदारला आधी किती वेळा गुंडाळलंय ते. त्याला त्याची लाडकी तन्वी दिसली ना की त्याच्यातला हुशार वकील गायब होतो आणि याचा मला आत्ताही फायदा करून घ्यायलाच पाहिजे. अश्विन म्हणतो काय ग, कसला विचार करतेस. प्रिया म्हणते मी हाच विचार करते आहेस की बाबा आपल्याला नक्की आत घेतील. अरे शेवटी त्यांचं बापाचं हृदय आहे, किती वेळ माझ्यावर चिडून राहतील. अश्विन म्हणतो मी नाही राहू शकत तिथे, मी काही घर जावई थोडीच आहे. प्रिया म्हणते की बाबांना माझ्यापेक्षा तू जास्त जवळचा आहेस, तू अगदी तिथे हक्काने राहशील. प्रिया बघा अश्विनला खूप पटवण्याचा प्रयत्न करते प्रेक्षकांनो, आणि माझ्या मते ते दोघे तिथे जातातच. आणि काय गोंधळ करणार आहेत आपण पुढे आता बघणारच आहोत प्रेक्षकांनो. तुम्हाला आत्तापर्यंतचे सीन कसे वाटलेत हे नक्की कमेंट करून कळवा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अश्विन म्हणतो नाही मला असं वाटतं, पण प्रिया चिडते. अश्विन बस आता बस, मला यावर अजून चर्चा करायची नाहीये. मी माझ्या घरी जाणार म्हणजे जाणार. तुला यायचं असेल तर माझ्यासोबत ये, नाही तर मला एकटं सोड आणि मग तू माझ्याशी बोलायला सुद्धा येऊ नकोस. इकडे चैतन्याने त्या इन्स्पेक्टरला फोन केलेला असतो आणि तो म्हणतो की तुम्हाला मी जे आता स्केच पाठवलेला आहे त्याचा काही मागचा काही पोलीस रेकॉर्ड आहेत का.
चैतन्य म्हणतो बर. इकडे मात्र सायली ह्या तिघांसाठी कॉफी बनवत असते प्रेक्षकांनो, पण हे अर्जुनला बहुतेक माहीतच नसतं. हा स्केच आर्टिस्ट त्याच्याकडे बघत असतो आणि अर्जुन त्याला काहीतरी माहिती देत असतो आणि तेवढ्यात तिथे सायली मात्र कॉफी घेऊन येताना दिसते प्रेक्षकांनो. आणि तेवढ्यात ती आवाज देते, अहो याचे लाईट लागले प्रेक्षकांनो. आणि ती म्हणते की कॉफी. अर्जुन म्हणतो का नाही, कॉफी कॉफी नकोय. सायली म्हणते, अहो असं कसं नकोय, हे दादा तुमच्यासाठी कामाला घरी आलेले असले तरी आपले पाहुणेच आहेत ना, त्यांना असं चहा कॉफी न देताच पाठवून द्यायचं का? अर्जुन त्याला पाठीमागणं खुणवत असतो की ते आयडी कार्ड लपो. त्या आयडी पण त्या बिचाऱ्याला काहीच माहित नसतं. आणि अर्जुन म्हणतो की त्या पाहुण्यांना चहा कॉफी काहीच नकोय. सायली म्हणते, दादा तुम्हाला चहा किंवा सरबत वगैरे आणू का? तो स्केच आर्टिस्ट म्हणतो, नाही नाही कॉफी चालेल ना. अर्जुन त्याच्याकडे मात्र खूप रागाने बसतो, पण त्या विचारायला काहीच माहित नसतं प्रेक्षकांनो. सायली म्हणते, बघितलं ना कॉफी चालेल म्हणालेत ते. इकडे मात्र चैतन्याला कळून जातं की सायली त्याला कॉफी द्यायला येत आहे. तो बिचारा फोनवर बोलत बोलत त्या स्केच आर्टिस्ट जवळ येतो आणि इकडे सायलीने अर्जुनला कॉफी दिलेली असती, पण अर्जुन मात्र खूप घाबरलेला असतो प्रेक्षकांनो. आणि चैतन्य बरोबर सायली यायच्या आधीच त्या स्केच आर्टिस्टच्या हातनं ते आयडी कार्ड घेतो आणि आपल्या पॉकेटमध्ये ठेवतो. आणि अर्जुन इकडे मात्र खूप घाबरलेला असतो. अर्जुनला माहीतच नसतं की चैतन्याने असं काहीसं केलेलं असतं. आणि सायली म्हणते, दादा कॉफी. आणि मात्र इकडे आणि अश्विन आणि प्रिया इकडे येताना दिसते. आणि सुमन म्हणते, अहो वहिनी मी पोह्यांवर पेरायला कोथिंबीर चिरायला विसरले. ती म्हणते, प्रतिमा आत्या म्हणतात की थांब मी आणते. इकडे प्रतिमा आत्या निघतात तर प्रिया आवाज देते, आई. प्रिया ना इतकी नाटक करते आणि म्हणते, आई किती दिवसांनी दिसतेस, कशी आहेस आई, असं प्रिया म्हणते. आणि प्रतिमा आत्या म्हणतात की आहे तिथेच थांब तन्वी, कशासाठी आली आहेस इथे. आणि नागराजही प्रियाचा आवाज ऐकून बाहेर होतो प्रेक्षकांनो. प्रिया म्हणते, कशासाठी म्हणजे हे माझंही घर आहे. प्रिया म्हणते, आणि कुठल्याही मुलीसाठी तिचं माहेर हे तिच्यासाठी सगळ्यात जास्त प्रिय असतं आणि म्हणूनच मी आणि अश्विन आता इथेच राहणार आहोत. इकडे सुमनलाही संताप येतो प्रेक्षकांनो. आणि प्रतिमा आत्याला तर आपल्याला माहीतच आहे की काय आहे ते. आणि प्रिया म्हणते, आई तुला मला भेटून इतका आनंद झाला आहे की. आणि प्रिया प्रतिमा आत्यांजवळ जातेच. तेवढ्यात प्रतिमा आत्या त्यांचा हात समोर करता आणि प्रियाला म्हणजे तन्वीला रोखतात. आणि तन्वी म्हणते की आई तू माझ्याशी अशी का वागतेस. तन्वी म्हणते की सुमन काकी तू तरी काहीतरी बोल ना. आणि सुमन काकी हे तिला इग्नोर करतात प्रेक्षकांनो. त्यांनाही प्रियाचं वागणं तन्वीचं वागणं काही पटलेलं नसतं. आणि ती म्हणते की नागराज काका. आणि नागराज पण काहीच बोलत नाही प्रेक्षकांनो. अश्विन पुढे येतो आणि म्हणतो, तन्वी मला असं वाटतंय की आपण इथून निघूयात, चल. प्रतिमा आत्या म्हणतात की हो तन्वी निघ आता. तुझ्या सुदैवाने तुझे बाबा आत्ता घरात नाही आहेत. ते निघायच्या या आधी निघालीस तर बरं. परत आम्हाला भेटण्याचा विचारही करू नकोस. आणि तू ह्या घरात राहण्याचा तर प्रश्नच येत नाही. बघा प्रेक्षकांनो, प्रियाने केलेल्या प्लॅनवर बहुतेक पाणी फेरलेलं दिसतं आहे कारण तिला वाटलं होतं की तिचे आई बाबा तिला बघून पिघळतील, ती त्यांना गुंडाळून घेईल. पण तसं काहीसच झालेलं नाही आहेत प्रेक्षकांनो. बघूया आता पुढे काय काय होतं ते. आणि इकडे सायली म्हणते की भाऊजी कॉफी घ्या आणि आणखीन काही लागलं तर मला सांगा चैतन्य म्हणतो, हो हो थँक्यू. आणि इकडे मात्र अर्जुनला टेन्शन आलेलं असतं. आणि इकडे चैतन्य त्याला आहे ना तोंड येडवाकडं करून हे करतो आणि नंतर त्याला चुटक्या वाजून आवाजही देतो. आणि अर्जुन मात्र एक डोळा उघडून बघतो की ती गेली का काय असं. अर्जुन म्हणतो, मला काही सांगितलं पण नाही, ओरडली पण नाही, असं कस काय. अर्जुन मागे बघतो आणि म्हणतो की आयडी कुठे गेलायत आयडी. चैतन्य म्हणतो, आयडी कार्ड ना तुझ्या गार्डियन इंजिनिअरिंगनी गायब करून टाकलेला आहे. तुझा एंजल कोण आहेत माहिती का, ॲडव्होकेट चैतन्य गडकरी. आणि चैतन्य ते पॉकेटमधनं काढतो आणि म्हणतो त्याला, हे बघ. इकडे अर्जुन म्हणतो, थँक्यू चैतन्य, तू वाचवलंस मला. आणि अर्जुन म्हणतो की तुम्हाला आय नो की हा फोटो जरा आयडी कार्डचा खराब झालेला आहे, पण तुम्हाला जमेल का याच्यावरनं स्केच काढायला. तर तो स्केच आर्टिस्ट म्हणतो की नाही हो सर, नाही जमणार, कारण ऑलरेडी तो स्केच इतका खराब झालेला आहे की समजतच नाहीये. हा फोटो बघा ना किती जुना आहे, त्यात हा खराब झाला आहे. आणि हे असे फोटो एखाद्या पेपरवरती चिटकवले असेल ना तर त्याची ही अशी अवस्था होते.
अर्जुनला मात्र फार वाईट वाटतं, कारण तेव्हा त्याचा शेवटचाच होप्स होता की सायलीचा लहानपणीचा फोटो. तो स्केच आर्टिस्ट म्हणतो की चेहरा पण नीट क्लिअर दिसत नाहीयेत. आय एम सो सॉरी सर, मी नाही काढू शकत स्केच. अर्जुन थोडा अपसेट होतो आणि म्हणतो की इट्स ओके. आणि अर्जुन त्या फोटोकडे ID कार्डच्या फोटोकडे बघतो आणि बिचारा निराश होतो. आणि इथेच या मालिकेचा एपिसोड संपतो प्रेक्षकांना. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि प्रोमोमध्ये दाखवलं आहेत की आपण बघितलं, प्रिया आणि अश्विन हे किल्लेदारांच्या घरी आलेले असतात. पण प्रतिमा आत्या प्रियाला सांगतात की आमच्या घरात यायचं नाहीस तू. हे ऐकून प्रिया बहुतेक थोडासा तमाशा करते. ती रॉकेल वगैरे अंगावर ओतते आणि काडी पेटते. तेवढ्यात अश्विन म्हणतो की प्रतिमा आत्या, मी तुझ्या पाया पडतो आहे, प्लीज हे सगळं थांबव. तिच्या चुकीची एवढी मोठी शिक्षा देऊ नकोस तिला. आणि प्रतिमा आत्यांना हे सगळं सहन होत नाही बरं का प्रेक्षकांनो. आणि तिने काडी पेटवली आणि आगही लागली आहे तर प्रेक्षकांना. एवढंच काहीसं त्यांनी दाखवलेलं आहे. इकडे अर्जुन म्हणतो की तन्वीने ते गाठोडं कुठेतरी लपवलं असेल, तर तिच्या रूम मध्ये असेल बहुतेक. आणि तो तिच्या रूम मध्ये जातो आणि सगळं बघत असतो प्रेक्षकांनो. इकडे सायली मात्र त्याच्यासाठी कॉफी घेऊन आलेली असते आणि ती म्हणते आहो, आणि ती म्हणते कुठे गेलेत हे. इकडे अर्जुन म्हणतो की तन्वी स्वतःचं गाठोडं कुठेच ठेवू शकतेस. आणि इकडे सायली मात्र अर्जुनला फोन करते आणि अर्जुनला एक ड्रॉवर सापडतो जो की लॉक केलेला असतो. आणि तो म्हणतो हा एकच ड्रॉवर लॉक काय. आणि इकडे सायलीने फोन केलेला असतो. तेवढ्यात अर्जुनच्या फोनची रिंग वाजते आणि सायली म्हणते यांच्या फोनचा आवाज तर इकडनं येतो. अर्जुनला ही त्या ड्रॉवरची चावी सापडते प्रेक्षकांनो. आता पुढे बघूयात की आपल्याला आता तन्वीचं आणि प्रियाचं म्हणजे सायलीचं आणि प्रियाचं गाठोडं सापडतं का अर्जुनला, हे तुम्ही कमेंट करून कळवा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.